हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम
जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने
जगजोगी जगपाळ पूजासक जागता जगदेव राखा काही भाव पूजा पात्र काही फलपुष्प तोय जागता जगदेव राखा काही भाव बहुता दिवसा फेरा आलाया नगरा जागता जगदेव राखा काही भाव तुका मागे दान द्याची अनन्य जागता जगदेव राखा काही भाव विठ्ठल तुषार हार धवला शुभ्र होता या वीणावर मंडित कराया श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुतिर्देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेषदायापा नागेंद्र हराय सुलोचनाय पद्मांगरागाय महेश्वराय नित्याय शिवाय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय महायोगपीठे तथे भीमरत्यां समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकरुं प्रसन्नं त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी वैराग्य सम्राट संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज ज्ञानी पुरुष महापुरुष हे जे आहेत आपल्या कर्तव्याबद्दल जाणीव या ठिकाणी करून देत आहे. विठ्ठल पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानाची राशी ज्ञानेश्वर माऊली शांतीचे सागर नाथ महाराजांनी वैराग्याची खाण तुकोबराया सर्व संत मांडळींच्या आशीर्वादाने त्याचबरोबर हरिभक्त पारायण श्री सोनोने गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या उपस्थितीत तसेच आपल्या ह्या पायी स्वरामध्ये असणारे जे काही कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल ते कामास्तव त्यांचे ह्या ठिकाणी येणं झालेलं नाही त्यामध्ये ज्ञानदेव बाबा असेल अंबादास महाराज असेल भाऊराव महाराज असेल असे हे जे ज्ञानी गुरुजन मंडळ आहेत खऱ्या अर्थानं आपल्या ह्या दिल्लीचं वैभव काय असेल आपल्याला असं वाटत असेल की
अन्नदान हे सर्व काही हे असं हे भरपूर आहे, परंतु याच्याही पेक्षा आपल्या ह्या दिंडीचं वैभव काय असेल तर आपल्या ह्या दिंडीमध्ये असणारे हे जे अनिल महाराज असेल, विठ्ठल महाराज, हे जे गायनाचार्य जे आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्या दिंडीचं वैभव आहे. विठ्ठल अशा पद्धतीने ह्या सर्वांच्या सहकार्यातून विशेष आपल्या ह्या दिंडीमध्ये ज्यांनी 6 दिवसासाठी स्वयंसेवक म्हणून घेतलेला आहे असे जे स्वयंसेवक वर्ग असेल, मला आश्रमावर असताना आमच्या सांगली ह्या ठिकाणचे मंडळ जवळपास त्यांनी खूप असा आकडा गाठलेला, बघा 18 ते 20 मंडळी महिला मंडळ त्या ठिकाणी आलेले आहेत. असे सर्व जे स्वयंसेवक म्हणून ह्या ठिकाणी तेही सुद्धा आलेले आहेत. आमच्या सावरगावचे सुद्धा भरपूर असे मंडळी यावर्षी आलेले आहेत, ते सुद्धा 20 अंकाचा फार आकडा त्यांनी गाठलेला आहे. असे सर्व स्वयंसेवक जे वर्ग आहेत त्या सर्वांच्या सहकार्यातून त्याचबरोबर आपल्या दिंडीमध्ये जे अन्नदाते आहेत त्यामध्ये आजचे जे अन्नदाते श्री लोखंडे काका ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, ह्या सर्वांच्या सहकार्यातून आपला श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र कुंभार प्रोग्राम ते पैठण आपला पायी दिंडी सोहळा संपन्न होत आहे. आणि ह्या पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण ह्या 4थ्या 3ऱ्या दिवसाच्या संध्याकाळच्या विसाळ्यासाठी या ठिकाणी थांबलेलो आहोत. विठ्ठल तर सज्जनानो, मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की सकाळी खूप आपण भाग्यवान आहोत, पण भाग्यवान म्हणजे तरी काय? आपण तर भाग्यवान तर आहोतच, नेमकं भाग्यवान म्हणजे काय? आपल्यासारख्या संसारिक माणसाकडून भाग्यवानाची व्याख्या जर करायची ठरली तर आपण सहज म्हणू की ठीक आहे, एकांकडे जर कधी जेवण भेटत नसेल, 2 वेळेचं जेवण भेटलं तर आपण म्हणू नाही हा भाग्यवान आहे, आपण भाग्यवान आहे. ज्यावेळेस 2 वेळेचं जेवण नसेल भेटत तर 1 महिन्याची जर व्यवस्था जेवणाची झाली तर आपण हा खूप भाग्यवान आहे किंवा आपण खूप भाग्यवान आहे. ज्याच्याकडे 1 महिन्याची जेवणाची व्यवस्था असेल, खाण्यापिण्याची, तर 1 वर्षाची झाली तर निश्चित स्वतःला भाग्यवान मानतो. त्यापेक्षा 1 वर्षाची झाली किंवा 1 जीवनभराची जर व्यवस्था झाली, अन्न वस्त्र निवारा ही पूर्ण व्यवस्था जर तरी पार पडली तर निश्चित आपण त्याला भाग्यवान मानतो. परंतु भौतिक जगातील भाग्याचे लक्षण आहे, परंतु परमार्थिक भाग्याचं लक्षण काय असेल तर ज्यांच्या जीवनामध्ये संत दर्शन भेटत असेल तो खरं वाटताना भाग्यवान आहे. विठ्ठल आपण भाग्यवान गुरुजीसाठी संत महापुरुषांचा आपल्याला दर्शन संत आपल्याला लाभत आहे. काही पेक्षा सांगायचं झालं, वेदांत शास्त्र वेद आपल्याला सांगून जातात की वेदाचेही नियम आपल्या जीवनामध्ये आपण पाळायला पाहिजे. जर कधी आपल्याला रात्री असं म्हणतात कमी जास्त व्यवहार वगैरे झाला तरी सकाळी उठावं, स्नान करावं आणि स्नान करायचं, केल्याच्या नंतर शुद्धता आपल्या शरीरावर जर तरी आणायची असेल तर चांगल्या प्रकारचं वारुळ घ्यावं, त्या वारुळाची माती घरामध्ये चालून वगैरे आपल्या बाथरूममध्ये ठेवावी आणि ती थोडीशी अंगाला लावी. निश्चित रात्री झालेलं जे पाप असेल किंवा अशुद्धता असेल ती नष्ट होईल. पण दिवसभराचं जर तरी पाप आपल्याला घालवायचं असेल, संध्याकाळी काही नाही करायचं, संध्याकाळी देवघराजवळ जायचं, देवघराजवळ गेल्यानंतर शांत चित्तानं ध्यान करायचं, दिवसभर असणारं झालेलं पाप आपल्याला नष्ट करतं. मला सांगायचं काय, रात्री झालेलं पाप आपल्या स्नानाला माती लावल्याच्या नंतर शेण लावल्याच्या नंतर रात्री झालेलं पाप नष्ट होईल. दिवसभर झालेलं पाप रात्री भगवंताच्या स्मरणाला जाईल. पण याच्यापेक्षा 1 महिन्याचं पाप जर घालवायचं असेल तर सहज आहे. शास्त्र असं सांगतं आपल्याला 1 महिन्याचं जर आपल्याला पाप घालवायचं असेल तर काही नाही करायचं. अमावस्या असेल, अमावस्येच्या आदल्या दिवशी चंद्रदर्शन आपल्या कॅलेंडरवर दाखवतात, त्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यावं, महिन्याभराचं पाप नष्ट होतं. आणि वर्षभराचं घालवायचं असेल तर काही नाही करायचं. दिवाळीच्या आदल्या दिवशी चंद्रदर्शन दाखवतात त्या कॅलेंडरवर, चंद्रदर्शन घ्यायचं, वर्षभराचं पाप नष्ट होतं. परंतु वर्षभराचं पाप नष्ट होतं. पण जर जन्माचं पाप घालवायचं असेल तर महाराज संतांचं दर्शन घ्यायचं. आणि आपण खरोखरच भाग्यवान आहोत की गुरुजी सारख्या संतांचं दर्शन आपल्याला होत आहे. नुसतं एका जन्माचं पाप जात नाही तर जन्मोजन्मीचं पाप आपलं हे नष्ट होत आहे. प्रत्येक वेळेस विषयावर येतो आपण भाग्यवान आहे. कारण काय? कारण गुरुजी स्वतः सांगणार नाही. संतांचा महिमा, संतांचा गरिमा जो आहे ते गुरुजी आपल्याला कधीही सांगणार नाही. जे शास्त्र आहे ते शास्त्र वाचल्याच्या नंतर जे आहे ते शास्त्र आपल्याला वाचल्याच्या नंतर कळेल की संत चिन्ह काय आहे. आणि थोडं बहुत संतांचं चिन्ह काय ग्रंथ वाचण्यात आले आणि ते ग्रंथ वाचण्यात आल्याच्या नंतर संतांचं जीवनचरित्र बघितलं, गुरुजींचं जीवनचरित्र बघितलं आणि ते संत चिन्ह गुरुजींच्या जीवनामध्ये बघायला मिळाले. म्हणून आपण परम भाग्यवान आहोत.
मी काही दिवसापूर्वी दिल्ली ह्या ठिकाणी गेलो योगायोगाला आणि गेल्यानंतर माझ्या एका दुसऱ्याचं सेमिनार त्या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी त्यांचं ते काय शेअर मार्केट वगैरे त्याचं सेमिनार होतं, 6 दिवसाचं त्या ठिकाणी होतं. आणि गेल्याच्या नंतर तिथं जो त्यांचं जे शिक्षक होतं त्यांना ते गुरु मानायचे. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीकडून सलंघरची जी मंडळी होती 2.5 लाख रुपये भरून त्या ठिकाणी गेलेली होती. करोडो लाखो रुपये त्या ठिकाणी जमा झालेले होते. 6 दिवसाचा तो कार्यक्रम अधिवेशन त्या ठिकाणी होतो. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सगळे लोक त्या ठिकाणी जमले आणि जमल्यानंतर लाखो रुपये करोडो रुपये गच्च असे ते रूम जे ती कपाट जे ती भरलेली होती ती मी पाहिली. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथं तर मला परवानगी भेटलेली जायची, परंतु जे माझ्यासोबत जे मित्र परिवार होते त्यांचं जे सेमिनार होतं त्यांची एक लिस्ट अनुक्रमिका बाहेर आली आणि ती मी वाचली. या ठिकाणी शेअर मार्केटचा प्रचार करायचा नाही, मला याचा उद्देश वेगळा सांगायचा होता आहे. ती एक लिस्ट बाहेर आली ती मी वाचली आणि पहिल्या दिवसाची अनुक्रमिका नियमावली ती वाचल्यानंतर पहिला असा नियम लिहून दिलेला होता की ह्या शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपयाची वर गुंतवता येणार नाही. दुसरा नियम सांगितला होता जास्त लालच करायची नाही. तिसरा नियम सांगितला होता की जास्तीत जास्त आपण आपल्या नियमानं त्याच्यामध्ये वागायचा. आणि शेवटी असे एक अनुक्रमिका नियमावली देत असताना आणि शेवटी एक नियम घालून दिलेला होता. कारण शेअर मार्केट असं असतं कधी कंगालही बनवतो आणि कधी श्रीमंतही बनवून येतो, असे शेअर मार्केट आहे. आणि त्यांनी शेवटचं एक वाक्य असं लिहून दिलं की जर कधी तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, जर कधी तुम्हाला उच्च पदावर किंवा हाय लेवलमध्ये जायचं असेल तर एकमेव तुम्हाला तुमच्या प्रारब्धावरच अवलंबून राहावं लागेल. मग प्रश्न हा या ठिकाणी निर्माण होतो, एवढे करोडो लाखो लोक पैसे जमा करून त्या ठिकाणी मंडळी गेली, मग प्रारब्धानच हे होत असेल तर मग आपल्याला फोकस प्रारब्ध हे कुठं बनतं आपलं हे बघावं लागेल. मग सज्जन प्रारब्ध कुठं बनत असेल तर एकमेव ह्या वारीमध्ये बनतंय. मग प्रारब्ध हे जर वारीमध्ये बनत असेल प्रश्न सहज पडेल कसं प्रारब्ध बनत असेल त्या वारीमध्ये. लक्षात घ्या, प्रारब्ध म्हणजे 3 प्रकारचे कर्म आहेत. एक प्रारब्ध कर्म आहे, एक क्रियमान कर्म आहे, प्रारब्ध म्हणजे संचित कर्म आहे. संचित कर्म प्रारब्ध कर्म हे सर्वात महत्वाचं कशावर अवलंबून असेल तर क्रियमान कर्मावर अवलंबून आहे. मग आपल्याला चांगलं क्रियमान कर्म केलं तरच आपलं प्रारब्ध चांगलं घडेल, अन्यथा घडणार नाही. अर्थात क्रियमान कर्मावर आपलं फोकस टाकावं लागेल. मग आपण काय करायचं हे आपल्याला कोण सांगेल? अरे अर्थात आपलं प्रारब्ध चांगलं बनवायचं असेल तर कोण सांगेल? एकमेव आपल्याला ह्या जगामध्ये कोण सांगेल? सज्जना फक्त एकमेव संत तत्व सांगतात. आणि आपल्या ह्या दिंडीमध्ये हरिभक्त ब्राह्मण सोनले गुरुसारखे संत या वारीमध्ये आपल्याला प्रारब्ध कसं बनवतं हे सांगायला आहे. म्हणून आपलं हे भाग्य आहे. हे सांगायचं तुम्हाला की या जगामध्ये सर्वात महत्वाचं जीवनाची शैली कशी घडवायची, जीवन कशा पद्धतीनं आपलं उन्नती पथावर राहायचं आपल्याला कोण सांगेल तर संत तत्व हेच आपल्याला सांगू शकतात, अन्यथा दुसरं कोणी. कारण आज आपण बघतोय प्रत्येक जीव जो आहे हा स्वार्थी असल्या कारणानं तो त्याचा स्वार्थ पाहिजे. मग आपल्या कल्याणाची जी भाषा आहे समाजाला कोणीही सांगणार नाही. मग कोण सांगेल जगाच्या कल्याणात संतांची विभूती. जगाच्या कल्याणासाठी एकमेव संत आहे. आपण म्हणून देव येत नाही का? देव येतात, पण देवांचं कार्य आपण जर कधी बघितलं तरी प्राणाय साधूनाम विनाशाय दृष्टिताम धर्मसंस्थापनार्थाय संत येतात, भगवंत येतात, पण भगवंत शस्त्रानं कार्य करतात.
परंतु संत जे येतात ते शास्त्राला कार्य करतात, एक शांतीनं त्या ठिकाणची परिस्थिती आहे तिची जेवण ते घडवून देतात. मग समाजाला घडवायचं असेल तर एक संतच एक तत्व आहे. मग असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय, तर समाजाला संतही घडवत असेल, एकमेव समाजाला आधार कोण असेल तर संत आहे. मग पैठणचे असणारे जे संत आहेत त्या ईश्वर निष्ठांची मांडणी घडेल किंवा पंढरपूरला घडेल. मग प्रश्न हा निर्माण होतोय की पैठणचे संतच आपल्याला जगाच्या कल्याणाचा विचार करू शकतात का? किंवा पंढरपूरचे जे असणारे जे संत आहेत त्या ठिकाणी जगाचा कल्याणाचा विचार करू शकतात का? किंवा आळंदीचे संत जगाचा कल्याणाचा विचार करू शकतात का? असा प्रश्न निर्माण होतो. आणि हाच प्रश्न घेऊन संत तुकाराम महाराजांचा एक साधक गेला आणि गेल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना विचारू लागला की जगाच्या कल्याणासाठी कोणते कुठलचे संत जगाचा विचार करतात हे सांगत असताना ते सांगू लागले अभंगाच्या प्रथम चरणात. जगजोगी संत तुकाराम महाराज सांगतात जगातील संत जगाचा विचार करतात. जर कधी जगातील अवघ्या जगातील जर कधी जगाचा विचार करतात, जर कधी कुटुंबाचा सुद्धा आपल्या कुटुंबाचा किंवा घराचाच विचार करत असेल तर मात्र आपलं संत म्हणता येणार नाही. या ठिकाणी जगातील संत अरबस्थान या ठिकाणी मोहम्मद पैगंबर जन्माला आले आणि शांतीचा प्रचार प्रसार त्यांनी केला. परदेशामध्येच संत येशू जन्माला आले, त्यांनी सुद्धा जगाला दयेचा संदेश दिला. आणि भारत देशामध्ये ज्ञानेश्वर माऊलीसारखे संत जन्माला आले आणि आता विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आणि जो जे वांछील तो ते लागो ही प्रार्थना संत ज्ञानेश्वर माऊलीने केली. मला सांगायचं काय, अवघ्या जगातील संत जगाचा विचार करतात. नुसतं आपल्या महाराष्ट्रातील संत जगाचा विचार करत नाही किंवा भारत देशातील संत जगाचा विचार करते, सगळ्या जगातील संत जगाचा विचार करतात. या ठिकाणी संत तुकाराम महाराज योगी शब्द वापरतात. आता योगी म्हणजे नेमकं काय आपल्याला जाणून घ्यावा लागेल. कारण योगी शब्द आपण बघतोय आपल्याही गावामध्ये योगी लोक आपण हसून घेऊया. आपल्या गावामध्ये आपण बघतोय की त्यांच्या अंगावर भगवे कपडे असतात, वर किंवा मोर मुकुट असतो किंवा भस्म काय ते जे आहेत ते लावलेले असतात, रुद्राक्षच्या माळा वगैरे अशा पद्धतीने आपण जोगे आपण बघतो आपल्या गावामध्ये येतात. तर मग अशा जोगींचं वर्णन संत तुकाराम महाराज या ठिकाणी करत असेल का प्रश्न निश्चित निर्माण होतोय की अशा जोगींचं. कारण अशा जोगींचं जर ते संत तुकाराम महाराज वर्णन करत असेल तर मग हे जोगी आपण बघतोय काय करतायत. आमच्या गावामध्ये आमच्या घरीच एक जोगी आलेला होता काही दिवसापूर्वी आणि आल्याच्या नंतर नुकतंच मी धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेलेलो होतो आणि गेल्याच्या नंतर जनार्दन स्वामीच्या नावाखाली त्यांनी बरेचसे पैसे लुटून घरच्यांना माहीत असूनही सुद्धा घरी बसून असं लुटून दिलं. आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे, सर्वांना माहिती आहे. एक जोगी गावामध्ये आला आणि आल्याच्या नंतर श्री शेषराव जाधव यांच्या घरी ते आले. महिलांमध्ये सर्वांना माहिती आहे. जोगी घरी आला, बरोबर 11-12च्या दरम्यान आला आणि आल्याच्या नंतर घरी एक आजी होती.
आणि आजी असल्या कारण त्या ठिकाणी होऊन भिक्षाम देही माई भिक्षा मागितली. दोघी घरासमोर उभा आहे. ती आई गेली घरातून धान्य वगैरे आणलं आणि आणल्याच्या नंतर त्यांच्या झोळीमध्ये टाकणार. त्यांनी सांगितलं आई मी काहीच घेत नाही, मला काहीही लागत नाही, फक्त एक कप चहा करून आहे. ती आई गेली घरामध्ये गेली, एक कप चहा करून आणला. सांगितलं आई तर माझ्या आईसारखी आहे, तू खरोखर तुझं कल्याण होऊन जाईल, तू खूप चांगली आहे, तुझा खूप स्वभाव चांगला आहे आई, तू खूप चांगली आहे. लगेच आई प्रभावित झाली. आईला 10 रुपयाची नोट काढली त्या जोगीला दिली. आईच्या जोगीनं सांगितलं आई मी पैशाला कधीच हात लावत नाही, मी पैसे कधीच जवळ ठेवत नाही. तेच 10 रुपये घेतलं आईला दिलंय. आई एवढी खुश झाली, प्रभावित झाली ती आजी. आणि आजीनं विचार केला किती विरक्त महात्मा आहे, काही पैशालाच हात लावत नाही. आई एवढी प्रभावित झाली. आईने लगेच दुसऱ्या दिवशीच्या पुढीतून 500 रुपयाची नोट काढली, बाबाला दिली. बाबा एवढे तरी 500 रुपये घ्या. ते बाबा एवढे भारी होते, त्याने ओळखलं. कारण त्या आजीला ओळखून घेतलं. तिच्या अंगावर मोठमोठे दागिने होते, कुकड्याची माळा वगैरे सगळं काही होतं. त्या आईनं काय केलं, त्या जोगीनं काय केलं, आपल्या जवळचे असणारे 500 रुपये घेतले, त्या आजीजवळचे 500 घेतले आणि असे हात चालाकीनं हाताखाली ठेवले आणि सांगितलं आई माझ्याजवळ जादू आहे, मी एका वस्तूच्या 2 वस्तू करून देतो. हे बघ तुझे 500 रुपये आहेत ना, त्याचे मी 1000 रुपये करून देणे. तू माझी आई येत नाही, 1000 रुपये तुला घेऊन टाक. आई एवढी प्रभावित झाली. आईला वाटलं काहीतरी चमत्कारिक बाबा आहे. आणि चमत्कारिक बाबा म्हटल्यानंतर मग ते आई प्रभावित झाली. ती आजी लगेच गळ्यातलं जे पुतळ्याचा जो हार होता त्या बाबाजवळ द्याला आणि सांगितलं बाबा एक करा, याचे एकाचे 2 करून द्या. असं म्हटल्यानंतर बाबा यायला वाटलं बाबाला तेच पाहिजे. तर सांगितलं आई तू तर माझ्या आईसारखे, तुझे निश्चित 2 करून देतो. काय कर घरातून डबा घेऊन ये. डबा घेऊन येत असताना आई आतमध्ये गेली का तुडक्यामध्ये त्यांना दगड वगैरे बांधले, असं पुतळं बांधून दिलं. सांगितलं आई याच्यामध्ये पुतळं आहे, काय कर हा डबा आहे ना सकाळी सकाळी उघड, दोन्ही एकाला भरून घे, सकाळी सकाळी अगरबत्तीला याची पूजापाठी कर, ज्यावेळेस तू उघडशील तर 2 पुतळ्या दिसतील. असं म्हटलं सकाळी आईनं दोन्ही लेकाला बोलवलं. चमत्कार होणार आहे, चमत्कार होणार आहे असं म्हणून दोन्ही लेक आले. सकाळची वेळ अगरबत्ती पूजेच्या डब्याची केली, उघडलं त्यात दगड निघले. तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा जोगी लोकांचं संत तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करत आहेत का? नाही, यांचं वर्णन या ठिकाणी करत नाही. अशा जोगी लोकांचं वर्णन करत नाही संत तुकाराम महाराज. जोगी म्हणजे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. जोगी त्यांना म्हणावं जो योगी आहे त्यांना म्हणावं. मग योगी कोणाला म्हणायचं? जो योग करतो त्यांना योगी म्हणायचं. मग योग म्हणजे काय? योग म्हणजे एक साधन आहे. जीवापासून तर शिवापर्यंत आपली जी साधना असते, जीवापासून तर शिवापर्यंत जे साधन आपल्याला पोच करून देतं किंवा जीव ब्रह्म एक ज्या साधनेला साधल्या जातं त्या साधनेला योग असं म्हटलं जातं. आणि असा जो योग करतो त्याला योगी म्हटलं जातं. आणि तोच योगी म्हणजे योगी. जगयोगी जगयोगी जाग जागे बोलती. हे संत महापुरुष काय करत असतात? हे संत जे आहेत अर्थात योगी म्हणजे संत. मग हे संत काय करतात? समाजामध्ये येतात. तसं पाहिलं तर त्यांच्या त्या गंतव्य स्थितीपर्यंत त्या अवस्थेपर्यंत हे संत पोहोचलेले असतात. परंतु हे संत ते त्या अवस्थेमध्ये रममान होत नाही. आपण उतरलो नदीचे ओल, आपण उतरलो त्याचे विशेष नाही. इतरांनाही ज्ञानी करून सोडावे सकळ जन. ज्ञानी करून सोडण्यासाठी संत येत असतात. म्हणून सर्व समाजामध्ये येतात आणि समाजामध्ये येऊन सर्वांना ते घेऊन जातात. अशा पद्धतीने समाजाला ते जाग करत असतात. मग आपण कुठेतरी झोपलो आहोत का? महत्वाचा प्रश्न आहे. कुठे झोपलोय? श्री अनिरुद्ध बाबा यांनी खूप असं चिंतन वरखड्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि तीच कॉपी शाळेत घेतल्या असतात. तसं मला तर काही येत नाही बोलता, तर तीच कॉपी घेतली जरूर चला. तर आपण कुठं झोपलोय? खऱ्या अर्थानं आपण आपल्या खऱ्या अर्थानं स्वस्वरूपाविषयी आपण खऱ्या अर्थानं झोपलो. आपण कोण आहे आपण हे विसरलेलो. मग हे विसरणं जे आहे ते कशानं आपल्याला जाणता येईल? खऱ्या अर्थानं ज्ञानानंच आपलं जे आहे तर आपण आपल्या स्वतः जाणू शकेल. अर्थात आपल्या अज्ञानाचं जे पांघरून आहे ते आपण खऱ्या अर्थानं ओढून घेतलेलं आहे. मग या अज्ञानाचं पांघरून कोण काढू शकेल? एकमेव संत जे आहेत तेच अज्ञानाचं पांघरून आपल्यावरचं काढू शकतात आणि तेच आपल्याला आपण कोण आहे त्याची
जाणीव करून देण्यासाठी एकमेव कोण असेल संत आहे. म्हणून तेच एक आपल्याला जागं करू शकतात. प्रश्न असाही निर्माण होतो की संतच का जागा करू शकतात? आपणही सुद्धा आपण स्वावलंबाने किंवा आपण साधन करून आपणही सुद्धा जागा होऊ शकतो. निश्चित आपणही जागा होऊ शकतो, पण त्याला वेळ किती लागेल? बहुनाम जन्मनाम. गीताकार खूप सुंदर सांगतात की अनेक जन्म आपल्याला लागेल, तेव्हा कुठं आपण त्या गंतव्य स्थितीपर्यंत पोहोचू. कारण अव्यक्ता ही गती दुःखम देव धीर वापते क्लेशोधिक तरस्तेशा मयत सत्य चेतसा अव्यक्ता ही गती दुःखम देव धीर. हा जो रस्ता आहे स्वतः आपण बळाने आपण जाऊ गेलो तर क्लेशदायक होईल. बघा, आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. ईश्वर प्राप्तीसाठी काय साधन आहे? ज्ञान आहे. मग ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल, निश्चयदास महाराज आपल्याला सांगतात ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे ना, तर मग अगोदर आपल्याला ज्ञानाचे अधिकार आपल्याला प्राप्त करावे लागेल. मग ज्ञानाचा अधिकारी कोण आहे? खूप चिंतन त्याच्यामध्ये सांगतात. गुरुजी आपल्याला बऱ्याच वेळेस सांगतात ज्ञानाचा अधिकारी तो आहे ज्याच्याकडे विवेक, वैराग्य, क्षमाधी षटक आणि मुमुक्षत्व हे जे 4 आहे, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. विवेक म्हणजे काय? मी कोण आहे जाण्याचं म्हणजे विवेक. वैराग्य जीवापासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे भोग आहेत त्याच्यापासून विरक्त असणं त्याला वैराग्य म्हणतात. विवेक, वैराग्य, क्षमाधी षटक क्षमाधी षटक आहे. आणि मुमुक्षत्व ईश्वराची प्राप्तीची इच्छा असणं म्हणजे तो मुमुक्षत्व. हे ज्याच्याजवळ 4 आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. हे झालं ज्ञानाचा अधिकारी. परंतु ज्ञानाचा अधिकारी म्हणून याच्याही पेक्षा आपलं साधन करावं लागेल. अधिकार अगोदर प्राप्त करावं लागेल. अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर मग आपल्याला साधन करावं लागेल. कोणते साधन? मग निश्चलदासजी महाराज विचारसागरामध्ये सांगतात की मग आपल्याला बहिरंग साधन आणि मग अंतरंग साधन. बहिरंग साधन यज्ञाधिक कर्म, उपासना, त्याला बहिरंग साधन म्हणले गेले. कारण यज्ञाधिक कर्म आपल्याला स्वर्गाची प्राप्ती करून देतं. पण स्वर्गाची प्राप्ती करून दिल्यानंतर ते सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. परंतु निष्काम भावनेने जर यज्ञाधिक कर्म केलं तर निश्चित अंतकरण पवित्र होऊ शकतं. म्हणून शायद ह्या यादीमध्ये याला टाकलं असलं पाहिजे अंतरंग साधन ज्ञान प्राप्त करण्याच्या साधनामध्ये. तर आपण पाहतो ज्ञानाचे साधन. अंतरंग साधन सांगितलेलं आहे तर श्रवण, मनन, निधिध्यासन आणि आत्मपदार्थ सेवन. हे ज्यावेळेस आपण करू श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मन सुद्धा आपल्याला ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होईल. पण किती वेळ लागेल? हे साधना करत असताना अनेक जन्म आपल्याला लागेल. सांगितलं तेव्हा कुठं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. पण याच्याही पेक्षा सहज सरळ मार्ग ज्ञान प्राप्तीचा कोणता असेल? एकमेव संत दर्शन आहे. कारण ते ज्ञानाचे दिव्य आहे. चालते कोणते ज्ञानाचे बिंब आहे? माऊली सुद्धा सांगतात चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका आणि संत तिथे विवेका. त्या ठिकाणी विवेकाची खाण जी आहे याच्याही पेक्षा शिल्लक जास्त सांगायचं झालं तर ज्ञान व्यक्त रूपानं कुठं होत असेल, साकार रूपानं ज्ञान कुठं होत असेल तर माझ्या संतांच्या ठिकाणी होत असतं. आणि असे थोर संत ज्ञानाचा आकार घेऊन आपल्या भाग्याला कोण लाभले असेल तर गुरुजी आपल्या सर्वांना. आणि हेच आपल्याला जागरूक करू शकतात. आपण कोण आहे याची जाणीव ते करून देऊ शकतात आणि आपण त्या आनंदापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत आपण जाऊ शकतो. संत तत्व जे आहे हे श्रेष्ठ तत्व आहे. एका भजन संत गौतम बुद्ध एका असेच सकाळी दृष्टांत सांगितला. संत गौतम बुद्ध असेच रस्त्याने जात असताना जगामध्ये 1 नंबरला जैन संप्रदाय ख्रिश्चन धर्म मानला जातो. 2 नंबरला मला असं वाटतं मुस्लिम धर्म मानला जातो आणि मग नंतर बौद्ध धर्म आणि नंतर मग 4 का 5 नंबरला आपला हिंदू धर्म आहे. एकमेव बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या भारत देशामध्ये झालेला नाही. परदेशामध्ये
बहुप्रमाणामध्ये झाला. तसा बुद्धांचा जन्म आपल्या भारत देशामध्ये झाला आणि परदेशामध्ये त्यांचा प्रचार झाला. आपल्या भारत देशामध्ये तीर्थयात्रा करत असताना ते एका नगरामध्ये जाऊ लागले आणि जात असताना एका नगरामध्ये गेले. सहज न कळत एका वेश्याच्या गल्लीमधून जात असताना त्या एका गल्लीमध्ये, वेश्याची नगरी म्हणजे गल्ली म्हणजे सर्वांना माहिती आहे की आपल्या देहाचा विक्रय करून आपला उदरनिर्वाह करणार आहे. ती जी गल्ली होती, जी आली होती, त्या गल्लीमधून गेले आणि गेल्याच्या नंतर गौतम बुद्धांना रस्त्याने जात होते त्या गल्लीच्या त्या दाराशी आले आणि वरून ती वेश्या खाली आले. बघितलं की गौतम बुद्ध आपल्या दाराशी आलेले आहेत आणि आल्याच्या नंतर ती निहाळू लागली गौतम बुद्धाला. आणि निहाळत असताना तिनं बघितलं की धष्टपुष्ट शरीर आहे, तारुण्य आहे, अंगावर उष्णही सुद्धा कमी आहे आणि तारुण्य असल्या कारण तिनं एक मनामध्ये काम विकार तिच्या मनामध्ये प्रगट झाला. आणि प्रगट झाल्याच्या नंतर तिला असं वाटलं की का नाही एक वेळेस गौतम बुद्धांसोबत आपला व्यवहार झाला तर असा विचार ती करू लागली. आणि असा विचार केल्यानंतर सहज तिनं सांगितलं, भिक्षा मांडली, सांगितलं, इच्छा प्रगट केली, महाराज तुम्ही तर जे जे लागेल ते केले, तर आमची एकच इच्छा आहे. अनेक लोक माझ्याकडे येतात, परंतु माझी आज एक अशी इच्छा झालेली आहे की तुम्ही माझ्याकडे यावं. अशी इच्छा गौतम बुद्धाकडे केली. आणि केल्याच्या नंतर गौतम बुद्ध विचारात पडले, आता करावं काय, नाही तर म्हणता येणार नाही, परंतु काहीतरी युक्ती केली पाहिजे. म्हणून विचार केला, हा म्हणून सांगितलं आणि आपल्या झोळीतला एक आंबा काढला आणि काढल्याच्या नंतर त्यांनी जो आंबा आहे तो आंबा त्या बाईजवळ दिला आणि सांगितलं 1 महिन्याच्या नंतर मी येईल, तोपर्यंत आंबा सांभाळून ठेव. कारण गौतम बुद्ध नेमून गेले, विचार करू लागले कशा पद्धतीनं आता याला हँडल केलं पाहिजे. मला संत जे आहे, संत युक्तीने परिस्थिती पाहून आलाय तस्मै नमः अशा या युक्तीनं प्रत्येक साधकाचं जे प्रॉब्लेम आहेत त्यानुसार ते वागत असतात. ते विचार करू लागले की याला कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे. सज्जन संत जे आहेत, संतांना आपण कधीही जा, कोणत्याही परिस्थितीमध्ये जा, आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत असताना दाराशी गेल्याच्या नंतर एका बाईला असं वाटलं की काय सतत रामदास स्वामी आपल्या दाराशी येतात, भिक्षा मागायला येतात. ही दररोजची कटकट राग आला आणि घराजवळ असला जो पोतारा होता तो घेतला आणि त्या स्वामींच्या झोळीमध्ये टाकून दिला. रामदास स्वामींनाही सुद्धा असं वाटलं की काही का होत नाही, आज या बाईनं दिलेला आहे परंतु हिचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून विचार केला काय केलं पाहिजे. दिवाळीचा नुकताच सण होता आणि सण असल्या कारणाने ते घरी गेले, मंदिरामध्ये गेले, मठामध्ये गेले आणि मठामध्ये गेल्याच्या नंतर तो पोतरा वगैरे धुवून काढला, सुंदर प्रकारच्या वाती केल्या आणि वाती करून सर्व दिवे लावण्यात आले आणि ते झालेल्या दिवाळी दिवशीचं जे पुण्य आहे त्या बाईला दिलं. मला सांगायचं काय, संत जे संतांच्या संघामध्ये आपण कसंही जात ते आपल्या प्रकार नुकताच काळामध्ये 1900 शतकामध्ये कोणी केला असेल तर श्री प्रभुपाद स्वामींनी केला. हरे कृष्ण हरे राम ह्या 16 अक्षर मंत्राचा नामाचा जो जप आहे परदेशामध्ये जाऊन त्याची क्रांती, त्याची प्रचार प्रसार श्री प्रभुपाद स्वामींनी केलं. ते परदेशामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी बघितलं त्या नगरामध्ये, फॉरेनमध्ये, त्या शहरामध्ये, ते इंग्लंड न्यूयॉर्कमध्ये आणि तिकडची एक संस्कृती होती, हॅपी नावाची संस्कृती होती. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं बरेचसे तरुण मंडळी, मुली व्यसनाधीन त्या ठिकाणी झालेले होते. अनेक प्रकारचे दारू, ड्रग्स वगैरे ते पेट होते. आणि श्री प्रभुपाद स्वामीने विचारलं तुम्ही काय करताय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही नशा करतोय. काय होतं यानं. त्यांनी सांगितलं एक प्रकारची नशा म्हणजे काय, एक प्रकारची नशा असते. किती दिवस राहते. श्री प्रभुपाद स्वामीने विचारलं. त्याने सांगितले 24 तास राहते. फक्त 24 तास हो 24 तास. आणि ड्रग्समध्ये इतर मग ते त्याची जी क्वालिटी असेल त्याप्रमाणे सांगितलं. श्री प्रभुपाद स्वामीने सांगितलं मी भारत देशामधून आलेलो आहे. हिमालयामध्ये ऋषी मुनीने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांनी माझ्याकडे रसायन दिलेलं आहे आणि ते रसायन जर कधी तुम्ही घेतलं तर 24 तासच नशा राहत नाही तर जीवनभर नशा राहील. ते एक प्रकारचे आश्चर्यचकित प्रभुपाद स्वामी बोलू लागले. आणि मग त्यांनी सांगितलं तुमच्याकडे जे औषध आहेत ते आम्हाला द्या. असं म्हणल्याच्या नंतर श्री प्रभुपाद स्वामीने सांगितलं मी तुम्हाला देतो ते या. सर्व मंडळीला बोलून घेतलं, तुमच्या तिकडच्या मुली वगैरे सर्वांना बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं म्हणा हरे कृष्ण हरे राम. त्या मंत्राचा जप त्यांनी केला आणि मंत्राचा जप करता एवढे त्या भजनामध्ये रंगून गेले
पूर्ण 24 तास केव्हा निघून गेले कळलं नाही. श्री प्रभुपाद स्वामी त्यांना घेऊन प्रत्येक नगरामध्ये हिंडू लागले. नगरामध्ये हिंडता प्रत्येक शहरामध्ये हिंडत असताना पूर्ण देश त्यांनी हिंडला आणि भक्तीचा प्रचार प्रसार श्री प्रभुपाद स्वामींनी केला. मला हे सांगायचं आहे, परदेशामध्ये व्यसनाधीन असणारी जी मंडळी आहे त्या व्यसनाधीन असणाऱ्या मंडळीला भक्ती मार्गाकडे लावण्याचं काम कोणी केलं असेल तर मला संतांनी केलं. आणि संत तुकाराम महाराजही सुद्धा सांगून जातात, संतांच्या संगती की आपल्याला जीवनक्रम कोणाच्या संगतीत करायचं असेल तर संतांच्या संगतीत करा. आणि तेच प्रत्येक परदेशातील महाराजांची जी मंडळी होती त्यांनी संतांचा संग धरला आणि भक्तीचा प्रचार प्रसार केला. मी दिल्लीला गेला असताना त्या ठिकाणी जवळच वृंदावन होतं आणि वृंदावनमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि गेल्याच्या नंतर कन्हैयाचं जे मंदिर होतं तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि वृंदावनाची परिक्रमा केली. आणि परिक्रमा करत असताना हरेंची मंडळी त्या ठिकाणची आलेली होते. सुंदर असे गोरे वगैरे मंडळी आणि त्यांच्या सुंदर प्रकारचे आपल्या भारतीय वेशभूषा त्यांनी धारण केलेला होता. सुंदर असं धोतर बंटी वगैरे गळ्यामध्ये सुंदर तुळशीच्या माली होत्या आणि हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण त्यांच्या भाषेमध्ये ते बोलत होते. एवढंच नाही ते तर होते, त्यांच्या फॅमिली सुद्धा त्यांच्या मंडळी सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. सुंदर प्रकारची साडी ब्लाऊज वगैरे एक फेस टू फेस आपला भारतीय वेशभूषा त्यांनी परिधान केलेला होता आणि त्यांचा सोबत मुलगाही सुद्धा सोबत होता. मला सांगायचं काय, असं भक्तीचं वेळ त्या श्री प्रभुपाद स्वामीने लावलं. असे संत जे असतात ते आपल्या जीवनामध्ये येऊन जगाला जे आहे ते जागं करण्याचं काम संत हे करत असतात. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, जगज्योगी जगज्योगी जाग जागे बोलते पाहत होतो की गौतम बुद्ध विचार करू लागले, ह्या बाईची आपल्याला आता ह्या ठिकाणी उन्नतीची आपल्याला जी अधोगतीच्या दशेने तिची आता आपण उन्नती किंवा क्रांती जी साधक अवस्थेमध्ये असेल तर आपण करायला पाहिजे विचार करू लागले. आणि यात्रा करत असताना जवळपास 1 महिना झाला आणि 1 महिना झाल्याच्या नंतर येऊ लागले. आणि येता येता गौतम बुद्ध त्या बाईच्या दाराशी आले आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भिक्षाम देही प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं, महाराज आता 1 महिना कंप्लीट झालेला आहे, तुम्ही आलेला आहे, जरा माझी इच्छा पूर्ण करा. गौतम बुद्ध तयार झाले आणि वर गेले, त्या रूम असेल जी बेडरूम असेल तिथं गेले. सांगितलं, तुझी मला इच्छा पूर्ण करत आहे तर तू एक काम कर, आता मी तुला जे फळ दिलेलं होतं त्या फळ जे आहे ते मला तू माझं परत कर. ती बाई गेली, ते पिकलेला जो आंबा होता तो आणला आणि आणल्याच्या नंतर तिला बघितलं चांगल्या पात्रामध्ये ठेवलं होतं. ते जे फळ होतं ते सडलेलं होतं. सडल्याच्या नंतर एकूण त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या होत्या आणि ते फळ तो मुद्दाम दिलं. सांगितलं, महाराज हे जे फळ आहे ते घेऊन टाका. बुद्धांनी सांगितलं, अगं मी तुला असं फळ दिलेलं नव्हतं, चांगल्या प्रकारचं बुद्ध सुटसुटीत असं पिकलेलं फळ दिलेलं नव्हतं, हे काय दिलं? तिने सांगितलं, नैसर्गिक नियम आहेत, 1 महिना 2 वर्ष काही टिकणार नाही, याच्यामध्ये निसर्गाप्रमाणे याच्यामध्ये परिवर्तन घडणारच आहे असं म्हणल्याच्या नंतर गौतम बुद्धाने सांगितलं, मग तुला हे कळतंय की ह्या फळामध्ये परिवर्तन होतंय, मग तुला हे कळत नाही का की हे तू माझं जे शरीर बघतंय याच्यामध्ये परिवर्तन होणार नाही का? महाराज त्याचं ज्ञानाची ज्योत आहे की त्या ठिकाणी प्रगट झाली. तत्क्षण बुद्धांच्या चरणाचे लागले आणि बुद्धांचे अनुयायी होऊन तिने चीन देशामध्ये प्रचार प्रसार केला. मला सांगायचं काय, संत जे असतात ज्ञानाचा उद्देश करून त्याला जागं करत असतात. संत जे आहेत आपल्याला हे जागं करत असतात. अजूनही सुद्धा आपल्याला दृष्टी टाकायचं नाही तर परवडे भजन करत Thank you.
करण्यासाठी अहोरात्री झटत असतात. जर प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे जर ते समाज जागृत होत नसेल तर काही हरकत नाही. असं नाही की धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल, समाजाला जागं करायचं असेल की संतांनी कीर्तनच करायला पाहिजे, प्रवचनच करायला पाहिजे, असं काहीही नाही. श्री रामसुताजी महाराज सांगतात की तुम्हाला धर्माचा प्रचार प्रसार करायचा असेल तर कीर्तन प्रवचनानं होणार नाही. तर तुम्ही काय करा, जे धर्मतत्व आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरावा. आणि धर्माचे धर्मतत्व आपण जर काही जीवनामध्ये उतरले तर निश्चितच आपल्याला धर्माचा प्रचार प्रसार होईल. आणि म्हणूनच आपण जर कधी निष्कामतेचे जे तत्व आहे आणि पेक्ष सुचिर दक्ष इत्यादी योगभक्त समेश्वर हे तत्व आपल्याला जर कधी बघायचं असेल, साकार रूपानं कुठं आलं असेल, हे तत्व आपल्याला जर कधी बघायचं असेल तर सज्जनानं श्री सोनवणे गुरुजींच्या जीवनामध्ये आपण बघायचं आहे. कारण का सांगायचं, धर्माचा प्रचार प्रसार समाजाला जागं कशा पद्धतीने संत करतात ते मला या ठिकाणी सांगायचं की अशा पद्धतीनं हे धर्मतत्व आपल्या जीवनामध्ये उतरून हे संत जे आहेत समाजाला जागृत करत आहे. हरिभक्त पारायण श्री सोनवणे गुरुजींच्या जीवनामध्ये एखादा असा पॉइंट तुम्ही सांगा की गुरुजीनं या सप्ताह ठेवला आणि त्या सप्त्यामध्ये इतके गुरुजीनं पैसे घालले, याच्यापेक्षा ते म्हणायला सुद्धा योग्य वाटत नाही. या दिंडीचा गुरुजी आणि हा प्रोग्राम ठेवतो याच्यामध्ये इतके पैसे त्यांना राहतात. मी एका माझे एक मित्र आहे किंवा मित्रच म्हणता येईल, त्यांनी मला असं सांगितलं की दिलीप महाराज हा एक असा धंदा आहे, याच्यासारखा धंदाच नाही म्हणे की याच्यामध्ये एवढे पैसे राहतात म्हणून ही दिंडी मी काढतो. प्रत्यक्ष ते मला असे बोललेले आहेत. ते कशासाठी, फक्त पैसे कमवण्यासाठी ते दिंडी काढतात. ते प्रत्यक्ष मला बोललेले नाही का. की गुरुजीमध्ये एखादा असं पॉईंट तुम्ही दाखवा की गुरुजीने हे केलेलं आहे किंवा गुरुजीने ते 1 रुपया खाल्लेला आहे. अहो गुरुजी पुढे कीर्तनालाही जात असेल तर घरून डबा नेतात आणि त्या ठिकाणी गुरुजी कीर्तन करतात. मला सांगायचं असं निष्काम तत्व कुठं आपल्याला बघायचं असेल तर गुरुजीमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि ते तत्व साकार रूपाने ह्या ठिकाणी आलेलं आहे. मला सांगायचं धर्माचा प्रचार प्रसार समाजाला जागं करण्यासाठी संत तत्व जे असतात ते अशा पद्धतीनं समाजाला जे आहे ते जागं करत असतात. ज्यावेळेस समाज सुधरत नाही, ज्यावेळेस समाज सांगून सुधरत नाही, मग धर्मतत्व आपल्या जीवनामध्ये उतरवतात आणि समाजाला ते जागं करतात. ज्यावेळेस पैठण क्षेत्रामध्ये दक्षिण काशी आहे आपण मानतोय, दक्षिण काशीमध्ये ज्ञानाच्या चर्चा होऊ लागल्या. ईश्वर परमात्मा सर्व व्यापक आहे, ते ज्ञानाच्या चर्चा होऊ लागल्या, परंतु आचरणामध्ये काही दिसून नाही लागलं. त्यावेळेस नाथ महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांनी धर्मत्व जीवनामध्ये उतरवलं की ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेतला आणि वाळवंटामध्ये स्नानाला गेले. स्नानाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांनी एक मुलगा येताना बघितला. कोणाचा मुलगा होता? हरिजन समाजाचा मुलगा होता. त्या मुलाला कडेवर घेतलं. त्यावेळेस अशी परिस्थिती होती, हरिजन समाजाची सावली जरी पडली तरी विटा मानला जात होता. अजूनही आपल्या खेड्यामध्ये आपण बघा की अजूनही आपण त्यांच्या घरी चहा वगैरे घेत नाही किंवा आल्याच्या नंतर 10-20 वर्षाच्या अगोदरचा कालखंड आपण बघितला तर त्यांच्या जी बशी आपण त्यांना एखाद्या वेळेस चहा जर का दिला ती सुद्धा आपण बाजूला ठेवत होतो. एवढी बिकट परिस्थिती होती. मग त्यावेळेस किती असलं पाहिजे. अशा वेळेस अशा कालखंडामध्ये नाथ महाराज ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आहे. हरिजन समाजाचा मुलगा स्नान करून त्या वाळवंटामध्ये आहे, उघडा आहे, पाय त्याचे भाजत आहेत आणि त्या ठिकाणी तो मुलगा रडत आहे. त्याला कोणी घ्यायला तयार नाही. कारण का, तो हरिजन समाज आहे, बौद्ध समाजाचा आहे, कोण याला घ्यावी. आणि आपण अपवित्र आपण बाटू या उद्देशाने सर्व बाजूला फाटत आहे. नाथ महाराज स्नान करून आलेले आहेत, तुझे दूध झाले, दूध कपडे परिधान केलेले आहेत. नाथ महाराजांनी बघितला इकडचा तिकडचा विचार काहीही केला नाही, लगेच त्या बाळाला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन लगेच नाथ महाराज हरिजन समाजांच्या वाड्यामध्ये गेले आणि त्यांना मुलगा जो त्यांना तो उद्योग केला. मला सांगायचं काय, त्या परिस्थितीमध्ये त्या कालखंडामध्ये केवढा मोठा क्रांतीचा विचार नाथ महाराजांनी केला. किती दिव्य कार्य केले, किती समाजाची जागृती केली. अनेक प्रसंग जे आहेत नाथ महाराजांनी ते केलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. मला सांगायचं समाजाला जागं करण्यासाठी संत तत्व जे आहे ते समाजासाठी झटत असतात आणि जागं केल्याच्या अशा पद्धतीने जागं करतात. मग जागं झाल्याच्या आपण काय करायला पाहिजे
अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. जगता जगते आपण जागा झाल्याच्या नंतर काय करा सांगतो तुकाराम महाराज सांगतात. आपण जागा झाल्याच्या नंतर मग असा काही बापूच्या चरणामध्ये सांगतात की अवघा क्षेत्रपाळ पूजा सफळ आणि नंतर पूजा पात्र फल पुष्प अशा पद्धतीने आपण पूजा करा पण जागा झाल्याच्या नंतर. मग आता प्रश्न हा निर्माण होतोय की आपण जागा झालेलो आहोत का? जागा तर संत झाले मग आपण जागे झालेलो आहोत का? नाही ना, तुम्ही निश्चित झाला असेल कारण तुम्ही निष्ठावंत वाटकरी आहे, निश्चित जागा झाले, तुम्ही संतासोबत राहतात. पण मला इथं खूप काही अनुभव आलेला आहे. परंतु आपण सर्वजण साधक आहोत पण साधकाच्या जीवनामध्ये असे काही वेळेस प्रसंग येऊन जातात की त्या भगवंताची काही वेळेस आपल्याला अनुभूती सुद्धा येऊन जाते. खऱ्या अर्थानं तेच जागं होऊन आहे. मग कुठं कुठं आपला अनुभव येऊन जातो परमात्म्याचा? ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस एकांतामध्ये असतो बघा, एखाद्या वेळेस आपण एकांतामध्ये असतो तर भगवंताची जर आपल्याला आठवण झाली, ज्यावेळेस एकांतात असून भगवंताची आठवण झाली तुम्हाला कधी भेटशील त्याच्या विरहामध्ये आपल्या डोळ्यातून अश्रू होऊ लागेल आणि वासरू वाटा 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 कुठंतरी आपण स्तब्ध होऊन जाईल काही क्षणासाठी. निश्चितच त्या क्षणापुरता होईना आपण जागो होणार किंवा याच्याही पेक्षा वेगळं जागवणं आपल्या जीवनामध्ये अनुभवायचं असेल, एखादा भगवद्गीतेचा सिद्धांत असेल किंवा ज्ञानेश्वरीची ओळी असेल, आपण ती चिंतनासाठी विचार करू लागलो एकांतामध्ये आणि विचार करता करता चिंतन करता करता त्याच्यामध्ये एवढा समरस होऊन जातो काही वेळेस आपला देव भानही सुद्धा विसरून जातो. हा थोडा वेळ जो कालावधी आपल्याला कुठेतरी सापडतोय मला असं वाटतं ते कुठेतरी जागो होणार आहे. परंतु हा जो काळ राहतो आपल्या साधकाच्या जीवनामध्ये जागो होण्याचा हा थोड्या प्रमाणामध्ये राहतो. परंतु संतांच्या ठिकाणी हा जो काळ राहतो जागवण्याचा हा सदोदित राहतोय, सातत्याने राहतोय आणि हे संताजवळून आपल्याला शिकासाठी संतांच्या सोबत राहायचंय की सातत्याने आपला जागा राहायचं आहे. पण असं झाल्याच्या नंतर जागा झाल्याच्या नंतर काय करायचं आहे की सातत्याने सर्वत्र ठिकाणी आपण पूजा आणि जागा झाल्याच्या नंतर असा आपला भाव राहतो सर्वत्र आपल्याला परमात्मा दिसू लागतो. सर्व ठिकाणी जळी तळी भरला इतका ठाव नाही उरला ही स्थिती ही देवल आपली दिसून येते आणि सर्वत्र आपला परमात्मा दिसतो आणि परमात्मा दिसल्यानंतर आपण त्याची पूजा अर्चा करू लागतो. नाथ मार्गांचा दृष्टांत आहे, तेव्हा दृष्टांत बघू आणि सेवा समर्पण करू. नाथ महाराज जीवन चरित्र आपण बघितलं आता वेळ आपल्याकडे कमी आहे. नाथ महाराजांचं जीवन चरित्र जे आहे सज्जनांना निश्चित आपण चिंतन चरित्र आपण हे वाचायला पाहिजे. संतांचं जीवन चरित्र का वाचायचं? संतांचं जीवन चरित्र वाचल्यानंतर निश्चितच आपलं चारित्र्य घडल्या जाईल. त्यासाठी आपण संतांचं जीवन चरित्र वाचायचं. नाथ महाराजांचं जीवन चरित्र जे बरोबर टप्प्याची आहे. सर्वप्रथम नाथ महाराजांनी सद्गुरूंची सेवा केली बघा, सद्गुरूंची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी तप करावा लागतो. तपविहीन दैवत तपश्चर्या श्रीमंजन डोंगरावर जाऊन नाथ महाराजांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली. तीर्थयात्रा सुद्धा गरजेची असते म्हणून नाथ महाराज तीर्थयात्रा सुद्धा केली आणि अशीच तीर्थयात्रा करत असताना नाथ महाराज काशी क्षेत्रावर गेले आणि काशी क्षेत्रावरून कावडेमध्ये पाणी भरलं आणि रामेश्वरवर येऊ लागले. वाळवंटामध्ये नाथ महाराजांचा प्रसंग सर्वांना माहिती आहे. वाळवंटामध्ये येत असताना भगवान शंकराला असा प्रश्न पडला की माझा भक्त आता येत आहे, आपणही सुद्धा त्यांच्या दर्शनाला जायला पाहिजे, परीक्षेसाठी जायला पाहिजे. जात असताना पार्वतीलाही वाटलं कुठं चाललं ते विचारलं. पार्वतीने सांगितलं, भगवान शंकराने सांगितलं
मी माझ्या भक्ताचं दर्शनाने सांगितलेलं आहोत. पार्वती म्हणाला मलाही पण यायचं आहे. मग पार्वतीने सुद्धा एका पाठ घेतलेलं आहे. भगवान शंकराने सुद्धा कुंभाराचं घेतलंय. नंदीलाही सुद्धा असं वाटलं आपल्याला जायला पाहिजे म्हणून नंदीने सुद्धा तरी गाढव झालेलं असं सांगतात. गाढव झाले वाळवंटामध्ये गेले आणि वाळवंटामध्ये गेल्यानंतर नाथ महाराज इतर मंडळी कावडीमध्ये पाणी घेऊन येत आहेत आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांच्या रस्त्यावरचे गाढव जे आहेत त्या ठिकाणी गडबडीनं लोळू लागले. प्रसंग माहिती आहे सर्वांना. नाथ महाराज आले नंदीने विचारलं काय झालं गाढवाला. कुंभाराने सांगितलं की याला तहान लागलेले पाणीच नाही. नाथ महाराजांनी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही आणि आपल्या जवळचं असलेलं कावडीचं पाणी नाथ महाराजांनी त्या ठिकाणी दिलं आणि बाकीची मंडळी महाराज तुम्ही काय करताय. एवढ्या दुरून आपण पाणी आणले रामेश्वरला भगवंताला अर्पण करायचं आहे आणि इथंच तुम्ही गेलं. नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं हे भगवान शंकर आहे. अवघा क्षेत्रफळ पूजा सकळ सर्वत्र ठिकाणी पूजा अशा पद्धतीने पत्रम पुष्पम फलम ते नाही भेटले तरी चालेल. सर्व ठिकाणी आपण भाव करून अशा पद्धतीने आपण पूजा आपण जी आहे ती करू शकतो. परंतु यदा कदाचित संत आपल्याला नाही मिळाले नाही मिळाले तर आपलं ज्ञान होणार नाही. ज्ञान नाही झाल्याच्या नंतर सर्वत्र जे परमात्म्याचा जो साक्षात्कार तो आपल्या मनात पूजाचे जे साधन आहे तेही होणार नाही. मग संत तुकाराम महाराजांना असं वाटतं की मग साधकासाठी कोणता तरी दुसरा उपाय आपण सांगायला पाहिजे आणि तो उपाय संत तुकाराम महाराज सांगू लागले शेवटच्या चरणामध्ये. परमात्म्याची आपल्याला प्राप्ती करायची असेल असं होऊ शकत नाही. संत आपल्याला वेळेवर आपलं थोडं भाग्य राहू शकत नाही. आता कदाचित आपण तर भाग्यवान आहोतच. पण संत तुकाराम महाराजांना असं वाटलं जर कधी संत सानिध्य नाही मिळालं तर मग काय करायचं. मग काही करायचं नाही. भगवंताला मागून घेतलं. अनन्य भावानं त्या भगवंताला शरण जायचं. मग अनन्य भावानं जेव्हा आपण भगवंताला शरण गेलो तर निश्चितच तो आपल्याला स्वीकार करून घेईल. तो आपल्याला आपलंसं करून घेत असतो. कारण गीतामध्ये सांगतात की अनन्य भावानं जर केलं अनश्चिंतयन्तो मागे जना परिपास. जर अनन्य भावानं आपण त्याला शरण घेतो आपला स्वीकार करून घेतो मग हे भगवंत संत तुकाराम महाराज या ठिकाणी मागून घेतात. सज्जन आपली ही जी वारी होत आहे ही थोडं मोठ्या संत महापुरुषांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपली ही वारी होत आहे. म्हणून मोठ्या प्रेमाने त्या संत महापुरुषांच्या चिंतन वगैरे सांगितलं आहे पण अजिबात नाही. हे जे चांगलं असेल सज्जन त्या संत महापुरुषांच्या आशीर्वादानं
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं चिंतन सांगितलं गेलं असेल. पण ते चुकीचं असेल, निश्चितच माझ्या बुद्धीमध्ये दोष आहे, त्या दोषामुळेच ते सांगितलं गेलेलं असेल. यापेक्षा दुसरी जी सूचना द्यायची आहे, तर बरेचसे अशांच्या सावरगावची मंडळी, नवीन तरुण मंडळी आलेल्या आहेत. त्यामध्ये विशेष आमच्या गावाचे, आमच्या नागेश्वर भगवंताच्या नागेश्वर जे मंदिर आहे त्या संस्थांचे अध्यक्षसुद्धा यावेळेस वारीमध्ये आले. श्री विष्णू पाटील अथवा मस्के ते सुद्धा या वारीमध्ये आले. निश्चितच मिळून आमच्या गावाचं खरोखरच आम्ही भाग्यवान मानतो की ज्यावेळेस राजा जर कधी भगवत भक्ती लागला तर निश्चित प्रजाही लागेल. तसे असे आमचे विष्णू सरपंच ते जर कधी वारीला येत असेल तर निश्चितच आमच्या गावातील तरुण मंडळीला सुद्धा असं वाटेल की आपणही सुद्धा वारीला गेलं पाहिजे. तरुणही मंडळी ह्या वर्षी भरपूर आले, महिला मंडळी सुद्धा आमच्या गावची मंडळी भरपूर आलेली आणि सांगलीची तर भरपूर मंडळी आलेली आहे. कारण बऱ्याच वेळेस सांगलीच्या महिला विचारत असतात वारीला जातात, वारी जातात, आम्हालाही घेऊन चाला, म्हणून त्याही सुद्धा आलेल्या आहेत. परंतु आपण महिला मंडळ तुम्ही सांगलीच्या सावरगावच्या नवीन आलेल्या आहेत, वारीला जायचं आहे, परंतु निश्चित गुरुजीच्या तत्वाला धरून राहायचं ते नवीन आलेलं आहे. जे ते सांगेल ती सेवा आपण करायची आहे. तर असो अशा पद्धतीने आपण जी वारी जी आहे ती करायची आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, नाथांच्या चरणी, तुमच्या सर्वांच्या वारकऱ्यांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. मंडळ जाफराबाद तालुका आणि परिसर आजच्या या दिल्लीचा तिसऱ्या दिवसाचा मुक्काम, तिसरा दिवस कसा होता नक्की तिसऱ्या दिवसाचा मुक्काम श्री क्षेत्र जालना नगरी आणि त्या जालना नगरीच्या मध्ये सुद्धा जे ज्ञान मंदिर आहे त्या ज्ञान मंदिराच्या समोर आपण या ठिकाणी तिसऱ्या दिवसाचा मुक्कामाचा प्रसंग या ठिकाणी संपन्न होत आहे. आज हरिभक्तपरायण परमपूजनीय दिलीप महाराज मस्के यांनी सुंदर अशा प्रकारचे चिंतन मांडलं. अगदी कमी वयामध्ये त्यांनी आपला व्यासंग खूप वाढवला, सुंदर अशा प्रकारचं चिंतन मांडतात. पण मला असं वाटतं बऱ्याच नवीन लोकांना असं वाटतं गुरुजींना सांगाडीवर का नेहमी गुरुजीचं नाव घेते ना, याचा अर्थ काहीतरी सांगड आहे. मागे इथे हे झालं होतं काय कीर्तन महोत्सव झाला होता झालेला, फार दुसरी गोष्ट मोठी पाहणं झाली ते तिकडचे मुंबईत काहीतरी 1 लाख रुपये त्यांनी खर्च घेतला होता. ते आणणारे जे होते ते फार मोठे अधिकारी म्हणण्यापेक्षा राजकीय क्षेत्राचं फार मोठं व्यक्तिमत्व होत होते. आणि मग ते आल्यानंतर तो इतका मोठा खर्च केला, त्याचा परिणाम काय झाला, त्यांना त्याचा त्या कीर्तन आयोजन करणाऱ्यांचा फायदा काय झाला ते सांगितलं लोकांनी. काही नाही, त्यांनी काय करायचं 10-15 मिनिटं जाऊ द्यायचे आणि भाऊ असं म्हणतात, भाऊ हे बरं असं का, भाऊ हे बरं असं का, असं 10-15 मिनिटं गेलं की ते भाऊचं नाव द्यायचं. म्हणजे काय झालं कळत न कळत त्या तो प्रचार त्या ठिकाणी होत गेला. असं असतं ते शक्यतोवर कीर्तनामध्ये कोणाचंही नाव घेऊ नये. वर्णन करायचं फक्त देवाचं करायचं किंवा संत तत्व ज्यांच्या ठिकाणी बांधलं अशांचंच वर्णन करायचं, इतरांचं वर्णन कधी करायचं नाही, या वाणीला शील द्यायचं नाही. आणि नवीन मंडळींना असं एक भ्रम निर्माण होतो की हे एक प्रकारचा प्रचार आहे, तसंही काही नसतं बरं का. म्हणून दिलीप महाराजांनी अतिशय सुंदर कमी वयामध्ये
सत्संगती त्यांना लाभलेली आहे. आणि एवढंच नाही तर नर्मदा परिक्रमा, संत सहवास, या संत सहवासामध्ये अतिशय सुंदर काळ त्यांचा व्यतीत झाला. बुद्धीची तीव्रता आहे आणि त्यामुळं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. आणि उत्तरोत्तर आपण अशी ईश्वराकडे प्रार्थना करू, या उत्तरोत्तर त्यांचा व्यासंग वाढत जाऊ आणि व्यासंगासोबत तत्वाची अनुभूती ज्याला म्हणतात, ही अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये येऊ अशी श्रीनाथांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आणि त्यांना उदंड मिळो अशी कामना आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आज अन्नदानाची जी सेवा आहे, ती सेवा जी हरिभक्ती परम पूजनीय लोखंडे पाटील, युवराज तपेश्वर ना, हां युवराज तपेश्वर भाऊंची ही अन्नदानाची सेवा आहे. गेली 8-10 वर्षापासून ही सेवा ती समर्पित करतात. नाथ महाराजांच्या चरणी आपण प्रार्थना करूया की त्यांचंही, कारण अन्नदानाला फार महत्त्व आहे. आपलं जे वारकऱ्याचं जीवन चालतं ते अन्नदानावर आहे. त्याच्यातलं पण एक बारकावा सांगतो. या अन्नदानाच्या बाबतीमध्ये असं आहे की बेरीज वजाबाकी, ती बेरीज वजाबाकी मोठी घातक असते बघा. सांगून पण सांगतो तुम्हाला, फार घातक आहे. आणि आपण वाटचाल चालतो, त्या वाटचालीमध्ये जे पुण्य तयार होतं, त्या पुण्यातला जो भाग आहे तो सकाळच्या नाश्त्यावाल्याला द्यावा लागतो, चहावाल्याला द्यावा लागतो, दुपारच्या जेवणावाल्याला द्यावा लागतो, संध्याकाळच्या अन्नदात्याला द्यावा लागतो. एवढं करूनही आपल्या पदरात जर उरलं तर बरं आहे, नाही तर काही असे मस्त गप्पा मारत चालते. इथे येऊन बी गप्पा मारत चालते, ते काय ते पाहत बसते. रस्त्याने त्यांचा वेगळाच विषय असतो. यांच्या जीवनामध्ये पुण्यच नसतं, उलट पहिलं जे पुण्य असतं ते पुण्य त्यांच्या जीवनातून वजा होत चालतं आणि पाप मस्तक बसत चालतं. म्हणजे ही बेरीज अतिशय घातक आहे. कारण आपल्याला हिसकावून घेणारे किती जण पाहिजे तुम्हाला. सकाळचा चहावाला हिसकावून घेतो, नाश्तावाला हिसकावून घेतो, दुपारच्या जेवणावाला हिसकावून घेतो, संध्याकाळच्या अन्नदानावाला सगळे हिसकावून घेतात. म्हणजे आपल्याकडून घेत नाही ते, पण भगवंताचा असा नियम आहे की तुम्ही वाटचाल चालले ना, थकलात तुम्ही, तुम्हाला अन्नाची गरज आहे आणि अन्नाची गरज भगवंताने तुम्हाला प्राप्त करून दिली. लोखंड भावना सूचना केली भगवंताने की तुम्ही अन्नदान करा आणि त्या वृत्तीने ते तयार झाले. भगवंताने त्यांना आज्ञा दिली, ते अंतरंग बोलत असतात आणि अन्नदान इथे झालं. या अन्नदानाचं पुण्य त्यांच्या पदरात पडत, पण देव आपल्या पदरातून टाकत नाही, ते तुमच्या आमच्या पदरातून त्यांच्या पदरात. आपण वजा होत जातो, तिकडे प्लस होत जातो. मग आपण किमान 100% जरी आपल्याकडून म्हणजे 1 रुपया म्हणजे 100 नाही पैसे जर आपल्याकडून ती कसं निष्ठेनं, श्रद्धेनं, आनंदानं, प्रेमानं जर आपण या वारीमध्ये सहभागी झालो तर असं गृहीत धरा की 75 पैसे आपल्याकडे जमा झाले. 75 पैसे जमा होता सकाळी चहावाल्याचे काही गेले, नाश्त्यावाल्याचे गेले, दुपारच्या जेवणावाल्याचे गेले, संध्याकाळच्या जेवणावाल्याचे गेले. निदान किमान 10 पैसे आपल्या पदरात राहिले पाहिजे. आणि एवढे जर राहिले तर आपली वारी सफल. पण जर काही न करता, कारण इथं सेवा झालीच पाहिजे, सेवा जर होत असेल तरच अन्न ग्रहण करण्याचा त्याला अधिकार, इथं अधिकार आहे. तुका म्हणे देवा चिंतने तुझी सेवा. भगवंताचं चिंतन घडलं तर सेवा घडली. तुम्ही ही जी सेवा तर आहे, कोणती झाडलोट करणं, पट्ट्या टाकणं, अमुक करणं, टमुक करणं, ही सेवा आहे. पण या सेवेपेक्षा अधिक महत्त्वाची जी सेवा आहे ती भगवंताचं चिंतन. आणि भगवंताची चिंतन जर सेवा जर घडली तर असं समजावं की आपली वारी सफल आहे. नाही तर या सगळ्या लोकांचं ओझ डोक्यावर घेऊन आपल्याला रूम घेऊन परत जाणं आहे. मग ती ऋण कुठे फेट जाते का? बैल होण्यासारख्या लोकांनी पाटलाच्या घरी काम करायला चला बा, त्यांचं अन्न घेतलं आपण, दुपारच्या बॉचं अन्न घेतलं, सकाळच्या नाश्त्यावाल्यांचा नाश्ता घेतला, याचं हे पुण्य फेडायचं कुठं आपण? इथंच फेडायचं, की या निष्ठेनं फेडायचं. आणि ही निष्ठा किंवा ही शिवाजाच्या जीवनात घडत नाही, ते मायनस होत चालतात.
फायनान्स होत चालतात आणि मग वाऱ्या करूनही त्यांच्यामध्ये कुठलाच बदल नाही, काहीच नाही, हे नाही ते नाही कुठं. आणि म्हणून हा बारकावा ध्यानात ठेवा आणि या बारकाव्यानुसार आपलं जीवन व्यतीत करा. नसता काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. दिवसाचं दुपारी आपण निघलो होतो, तोंडावर सूर्य असतो, पाणी करता करता अंगातून घामाची धारा निघतात. आपण घरचा सोडून निघालो, कष्ट आहे, यातना आहे, त्रास आहे आणि हे सगळं करत असताना जर आपल्या जीवनामध्ये काही प्लस पॉईंट, अधिक पॉईंट जर नाही घडला तर आपली ही वारी व्यर्थ होईल. आणि व्यर्थ होऊन या लोकांचं अन्नदान, या लोकांचं कर्ज घेऊन आपल्याला घरी जावं लागेल. ही परिस्थिती आपल्यावर कधी येऊ नये म्हणून ही सूचना आहे. दुसऱ्याच्या मध्ये पण काही नाही. आणि तिसरी सूचना हां, ते पहिला सत्कार जे होईल आजचे कीर्तनकार दिलीप महाराज यांचा सत्कार त्यांना विठ्ठल कुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हरिभक्तीपरायण पाटील यांचा सत्कार दिलीप महाराजांच्या वतीने. कुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. तिसरा सत्कार जो आहे या ठिकाणी आपण 7-8 वर्षापासून येत होतो. या संस्थेचे जे मालक आहेत, आम्ही आल्याच्या नंतर नाही म्हणत नाही, वास्तविकता त्यांचा परीक्षेची वेळ आहे. 10वीच्या परीक्षा मला वाटतं सुरू झालेल्या आहे. इतकं असूनही इथं त्यांनी भावनी सूचना दिल्या आहे त्यांना की यांना वाटलंच तर अन्नदानाचाही त्यांनी आग्रह केला होता, पण म्हटलं आमचं अन्नदानाचं भागलेलं आहे, चिंता करू नका. प्रसंग जर असला, आभाळ असतं किंवा काही पाण्याची परिस्थिती असली तर इथले जे काही प्रतिनिधी आहेत प्रभूचे, ते प्रतिनिधी सगळं फल्या उघड्या करून देतात आणि उघड्या करून इथं आरामात राहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, इतकी काळजी ते आमची घेतात. आणि म्हणून आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी समोर यावं आणि आमचा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद. बरं काय असं काय कार्यक्रमाबद्दल काय या शिवाजी महाराज करतात. हां बरं कुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आणि तिसरी सूचना आहे, आता हे ज्ञान मंदिर आहे आणि आजूबाजूला सगळी वस्ती झाली म्हणून थोडी एक काळजी घ्या की आपली परंपरा आहे, देवीची परंपरा आहे, अनेक दिवसाची 13-14 वर्षाची, आपल्यापासून समाजाला त्रास व्हायला नको. आणि त्रास जर होत असेल तर आपलं चालण्यात काही अर्थ नाही, एक वर्ष घरी राहिली बरं. म्हणून कुठेही आजूबाजूला घाण होणार नाही, कुठलीच नाही, कसलीच नाही. या परिसराच्या बाजूला शौचाला हो का लघवीला हो, पण या ज्ञान मंदिराच्या समोर कुठल्याही प्रकारची घाण करायची नाही. एवढं पावित्र्य आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळायचं आहे. एवढी सगळ्यांनी उद्या सकाळी 6ला प्रस्थान होईल. ज्ञानदेव
विष्णुदासा भाविक आवा माहित असावे कल्याण मुक्ती निदान कल्पनेची बाधा न होणे काळी संत मंडळी सुखी सागरे तीर्थवती आहे तरी पाहे कानोना काही न मागो तुका म्हणे आता उदार होई मदते विपाई संताना या संताचे एक मदती आणि तुझे काही न मागो देवा देव तुकाराम